हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आम्ही पनवेलला गेलो होतो उरण नाक्यामध्ये, मच्छी मार्केटमध्ये. तर बघा, आता आम्ही मच्छी घ्यायला आलो आहोत. खूप मार्केटमध्ये गर्दी असते. आज संडे असल्यामुळे ना, संडे, फ्रायडे आणि वेनसडेला खूप गर्दी असते. जास्त करून गर्दी ही संडेलाच असते, कारण बरेच लोक हे संडेलाच सुट्टी असल्यामुळे मच्छी घ्यायला येतात. आणि खूप मच्छी महाग मिळते संडे असल्यामुळे. आणि खूपच आता पावसाळा आहे, तर पावसाळ्यामध्ये खूप मच्छी महाग आहे. तर बघा, प्रत्येक असे वाटे लावलेले आहेत. मी पण आज कोलंबी घेतली. कोलंबी पण खूप महाग होती, 400 रुपये किलो, 600 रुपये किलो. पण ह्या उरण नाक्यामध्ये ना, कोलंबीवाले खूप फसवतात. जशी ती 1 किलो म्हणतात 400 रुपये किलो, पण ती अशी जर हे करायला गेलो ना, तर ती फक्त अर्धा किलोच होते. कारण ते काट्यामध्ये खूप सारं असं फसवतात ते लोक. आणि बोंबील पण खूप असे महाग आहे. ते बघा, छोटी कोलंबी, नेवटे आहेत आता. नेवटे पण खूप महाग आहे. छोटे छोटे वाटे लावलेले आहेत. बोंबीलचा वाटा तर 200 रुपये वाटा आहे. एवढी मच्छी महाग आहे. तर मी पण 300 ते 400 रुपयाची मच्छी घेऊन आलेली आहे. आणि बघा, हे प्रत्येक वाटे असे 100 रुपये असे लावलेले आहेत. हे आहे बांगडा, कोलंबी आहे. जे पापलेट असतात ना, ते प्रत्येक साईजमध्ये असतात. म्हणजे जशी साईज आहे तसे त्याची प्राईज असते. आणि हे बघा, सुरमई आहे. सुरमई पण 200-300 रुपये देतात. हे पापलेटचे वाटे लावले आहेत, ते पण खूप असे महाग असतात. तर गाईज, तुम्हाला पण जायचं असेल तर तुम्ही पनवेलला उरण नाक्यामध्ये जाऊ शकता. तिकडे खूप अशी मच्छी असते, कारण सगळ्या बऱ्याच कोलनी बसलेल्या असतात. 100च्या वरती कोलनी असतात. ओके, बाय बाय.